हरी पिकलिया सेंदे कडूपण गेले, पिकलिया सेंदे कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. आठवण आठव गेले भावा भाव, आठवण आठव गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे, संसारी जन्मीचे याची लागी. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. विठ्ठल 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 विठ्ठल. टाळी वाजवा, भजन करा माझा, टाळी वाजवा. पिकलिया सेंदे कडूपण गेले, पिकलिया सेंदे कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नां. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा सत्ता जिया, दुसरे चरणा सत्ता जिया. त्यांचा कृपा झाले कथेतानी सर, नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्मपरानंदं ईशमाळंदिवल्लभं. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेणे, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. श्रीरंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षुणां ज्ञानदानैकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनन्तं. नमामि वेदांत विदां वरिष्ठं. महावीर विनम हनुमान, महावीर विनम
बखाना थोडा शाहीचा आवाज थोडा उघड ट्रबल जन्म जन्म मोनी जतन कराई राम कही आवत नाही सिय राममय सब जग जानी करऊ प्रणाम जोरी जुग पानी मंगल भवन मंगल हारी प्रभु शिव शरद बिहारी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या पिकलिया सेंदे कडूपण गेले तैसे आमा केले पांडुरंगी काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली प्रस्तुत प्राप्त प्रसंग आजची कीर्तन रूपी सेवा मौजे श्री क्षेत्र तामसवाडी या अत्यंत पावन पवित्र भूमीमध्ये साधू संतांच्या चरणस्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीमध्ये वैकुंठवासी गुरुनाम गुरु मोतीराम महाराज वैकुंठवासी गुरुनाम गुरु मारुती महाराज वैकुंठवासी गुरुनाम गुरु ब्रह्मभूत रंगनाथ गुरुजी महाराज आदी करून सर्व संतांच्या चरणस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहे आणि भगवान बजरंगबलीचा हा पावन दरबार आहे। त्या दरबारामध्ये आपल्या अखंड हरिनाम सप्ताहातील आजची ही 6व्या दिवसाची कीर्तन सेवा आहे आणि त्या सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्य राग रसिकचित प्रकाश सूर्य संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध स्थितीपर प्रकरणातला अभंग आहे। महाराज या अभंगातून परमात्म कृपेने प्राप्त झालेल्या स्थितीचं वर्णन करतात। जी स्थिती माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाली ती परमात्म्याच्या कृपेनेच झाली, त्यानेच ती प्राप्त करून दिली। तैसे आम्हा केले पांडुरंगे पांडुरंगे आम्हा तैसे केले, कैसे केले पिकलिया सेंदे कडूपण गेले तैसे पांडुरंगे आम्हा केले। पांडुरंगानं आम्हाला त्या दृष्टीनं ज्या सेंदाची जी परिपक्व दृष्टी आहे, परिपक्व स्थिती आहे, परिपक्व अवस्था आहे, त्या परिपक्व अवस्थेपर्यंत आम्ही पोहोचलो। त्याला कारण काय? त्याला परमात्म्याची कृपा, पांडुरंगाची कृपा, त्यानंच आम्हाला त्या अवस्थेपर्यंत नेऊन ठेवलं। ती परिपक्व सेंदासारखे परिपक्व झाले तुम्ही म्हणजे नेमकं काय झाले? नेमकी कोणती स्थिती तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली? काय परिणाम झाला? महाराजांनी त्याचा परिणाम सांगितला। काम क्रोध लोभ निमाले ठाईची। आमच्या जीवनातले काम क्रोध लोभ, आता या तिन्हीच्या पाठीमागे बाकी आधी करून सगळेच घ्यायचे, मोहम लोभ आहे की नाही, मद मत्सर आधी करून, पण हे मुख्य 3 शत्रू आहेत बरं परमार्थातले।
या तीन शत्रूंना शांत करण्याचं काम परमात्म्यानं केलं. ते मुळात सकट नष्ट झाले, शांत झाले, संपून गेले असं जरी म्हटलं तरी काही वेगळं ठरणार नाही. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, त्याचा परिणाम अवघी आनंदाची सृष्टी झाली. काम क्रोध संपले, परिणाम सगळी सृष्टीच आम्हाला आनंदमय झाली. अवघेचे त्रैलोक्य आहे का नाही. हे अशी अवस्था या कामक्रोधाधिकाच्या निवृत्तीमुळे झाली. आणखीन काय झालं महाराज, आठवण आठव गेले भावा भाव. आठव गेला, निष्ठा आठव नाही गेला, आठवही गेला आणि नाठवही गेला, भावही गेला आणि अभावही गेला. भावाभाव शब्दात भाव आणि अभाव हे दोन शब्द आहेत. भावही गेला आणि अभावही गेला. मग काय शिल्लक काय राहिलं, आठव गेला नाठव गेला, भाव गेला ना अभाव गेला. मग शिल्लक राहिला तो फक्त आणि फक्त परमात्मा, शिल्लक राहिला तो फक्त आणि फक्त ईश्वर, शिल्लक राहिला तो फक्त नाही 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 स्वतःच, मीच, सगळं जगत, सगळं एकच. स्वयमेव झाला स्वयमेव पांडुरंग, सगळं स्वतः सिद्ध पांडुरंग परमात्मा झाला. कशामुळे, काम क्रोध लोभ निमाली ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. खरं म्हणजे महाराज म्हणले, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे. भाग्य कशाला म्हणावं, कशाला म्हणावं. महाराजांनी 3 चरणात सांगितलं ना, परिपक्व दशा येणे परमार्थामध्ये याचं नाव भाग्य, कामक्रोधाधिकाची निवृत्ती होणे याचं नाव भाग्य, आठव नाठव संपणे याचं नाव भाग्य, सर्वत्र आनंदमय सृष्टी होणे याचं नाव भाग्य, आणि स्वतः सिद्ध पांडुरंग रूपच सर्वत्र दिसणे याचं नाव भाग्य. विठ्ठला आणि या संसारामध्ये जन्माला यायचंच याच्याकरता असतं. कशा करता, हे भाग्य प्राप्त करण्याकरता. कोणतं, आता मी 5 प्रकारचं भाग्य सांगितलं, लक्षात आहे तुमच्या. किती वाक्य सांगितले, 5 वाक्य सांगितले. नाही आठवलं तर पुन्हा सांगेल आता पुढच्या बोलण्याच्या ओघात. आता ते सहज आठवले, तसं बोलता येईल तसं आपण बघू. संसारामध्ये जन्मायचंच असतं कशा करता, हे भाग्य प्राप्त करण्याकरता. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे, संसारी जन्मिजे याची लागी, कामक्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. विठ्ठल असा अभंगाचा सरळ सरळ भाव आपल्या समोर प्रस्तुत केला. अभंगाच्या विस्तृत चिंतनाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. अत्यंत पावन पवित्र ही भूमी आहे, साधू संतांच्या चरणस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहे. आत्ताच बोलून गेलो, गुरुनाम गुरु वैकुंठवासी मोतीराम महाराज, गुरुनाम गुरु वैकुंठवासी मारुती महाराज, गुरुनाम गुरु वैकुंठवासी ब्रह्मविभूत रंगनाथ गुरुजी महाराज आदी करून सकल संतांच्या चरणस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहे. अत्यंत पावन भूमी आहे आणि भगवान बजरंगबलीचा हा पावन दरबार आहे. आणि त्यांच्या दरबारात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी हा उत्सव चालू आहे. आपली सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल सुरू आहे. अर्थात हे आपल्या सप्ताहाचं 45वं वर्ष आहे. चांगलं ज्ञानोबरायाच्या भाषेत सांगू का, सप्ताह कोणत्या अवस्थेत आला, की प्रथम वयसा काळी लावण्याची नव्हाळी, दिसे जैसी आगळी अंगनांगी. तारुण्यात आलेला सप्ताह आपला. कशात आला, तारुण्यात आहे का. माणूस अर्ध्यात येतो, 50 म्हणल्यावर अर्ध्यात. पण आता हा आपला सप्ताह तारुण्यात आहे. तारुण्यात काय गोड वातावरण आहे, मंगलमय वातावरण, अत्यंत सुंदर साऊंड सिस्टीम, एकदम छान आहे बरं. कुठली आहे, वा, संत कृपा साऊंड सर्व्हिस पेगर गव्हाण, अत्यंत गोड सिस्टीम आहे. आणि सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी इथं. काय महाराज कमी आहे, एक एकाहुनी बळी रे. सगळे गुणीजन गायक वादक महाराज मंडळी गावकरी मंडळींना द्यावेत तेवढे धन्यवाद आहेत. गोड अशा प्रकारचं नियोजन आपण केलेलं आहे. साधू संतांची निश्चित अशा पद्धतीनं तुमच्यावरती कृपा आहे. मला या सेवेचा योग आपल्याच गावचे आदरणीय आमचे बाबासाहेब पाटील असतील, राजभाऊ आमचे राजूभाऊ मोरे असतील, आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज मोरे असतील, माझे परम मित्र महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार ज्यांचं काल परवा इथे कीर्तन झालं, आमचे रामायणाचार्य रोहिदास महाराज, या सगळ्या मंडळीने फोन केला आणि तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा गोड योग आला. विठ्ठल
गोड मंगलमय वातावरण. इकडे आता काय आज महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक आमच्या कृष्णा महाराज, खरंच गोड सगळं वातावरण तुम्ही नियोजन लावलेलं बरं. गावकरी मंडळी, कृष्णा महाराज, आमचे हरिभक्तीपरायण पालवे महाराज, संगीत अलंकार अत्यंत गोड गायलं महाराज. त्यांना साथ आमचे युवा गायक हरिभक्तीपरायण देवानंद महाराज, त्यांनी गोड साथ केली. आणि सगळी माझ्यावर प्रेम करणारी म्हणजे आदरणीय हरिभक्तीपरायण गायनाचार्य, ज्यांना मोठ्या महाराजांचा सहवास लाभला, माझे परम स्नेही, माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे भानुदास महाराज आहेत. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे सुरपिंपरीकर महाराज आहेत. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे महारुद्र महाराज आहेत. त्याचबरोबर हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे आबासाहेब, हो ना, पोखरणीकर आबासाहेब, हा पोखरणीकर महाराज, आबासाहेब महाराज येणार आहे तुमच्याकडे कीर्तनाला. मी पोखरणीकर महाराज आहेत, आहे का नाही. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण नाना महाराज आहेत. सुरपिंपरीकर भजनी मंडळी आहेत, गावातील भजनी मंडळी आहेत. त्यानंतर पेगरगावांकर भजनी मंडळी आहेत. त्यानंतर शहापूरकर भजनी मंडळी आहेत. त्यानंतर इकडं कानेगावकर भजनी मंडळी आहेत, कानेगावकर सुद्धा आहेत. कृष्णा महाराजांचे बंधू गोड मृदंग वाजवतात आमचे माऊली महाराज, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. इकडे आदरणीय हरिभक्तीपरायण आमच्या माझे जीवलग मित्र रामभाऊ महाराज यांचे पिताजी आमचे प्रल्हादजी महाराज शेळके, ते सुद्धा उपस्थित आहेत. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे इंदेवाडीकर महाराज आहेत. आणखीन मला काही सगळ्यांचा परिचय, हा तामसवाडीकर, सर्व ग्रामस्थ भजनी मंडळी, कैलासवाडी, बर कैलासवाडीकर भजनी मंडळी, त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो. आणि हे विशेष आपल्या परिसराचं भूषण असणार हे बघा, हे महाराज किती गोड दिसतात हो हे वारकरी, आहे का नाही. बाल वारकरी, गुरुनाम गुरु स्वानंद सुखनाशी सद्गुरु श्री मोतीराम महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे हे सगळे विद्यार्थी, आणि निस्ते विद्यार्थी नाही, त्यांचे गुरु सुद्धा पुढे बसलेले आहेत. काय वाजवा त्यांच्या गुरुकडे. आदरणीय हरिभक्तीपरायण भागवताचार्य आमचे हरिभक्तीपरायण भागवत महाराज, अत्यंत गोड व्यक्तिमत्व, चांगलं संस्कृतही त्यांचं खूप तयार आहे. आणि चांगली गोष्ट आहे महाराज, लेकरांना योग्य गुरु मिळाली, काय हे फार महत्वाचं आहे. लेकरांना आता कक्का किकी आहे ना, ते ABCD शिकवायला जायले, त्याला काय अर्थ आहे की नाही. पण महाराज आमचे संस्कृत तयार आहे, अगदी महाराजांचं खूप छान तयार आहे. म्हणून विद्यार्थी आहेत, त्यांना मृदंग शिकवणारे आमचे आज कीर्तनात ज्यांची साथ आहे आमचे पांडुरंग महाराज आहे. गावातील सर्व श्रोते सज्जन मंडळी, बाहेर गावून आलेले आमचे भारसवाडकर श्रोते आहेत, पवन भया वगैरे बरेच जण मंडळी आहेत, ज्यांच्याकडे आत्ताच मी भागवत कथा केली, आमचे रणेरवाडीकर बाबा, नाही तुमच्याकडे त्याच्यानंतर सारखं चालू आवाज बसलाय, तरी पण आता इलाज नाही, काय करता, कधी 2 कधी 3, दुपारी 4 तास बोलावं लागते, संध्याकाळी एक कीर्तन, सकाळी एक कीर्तन. विनेकरी बाबा आहेत. आणि हे आपलं कीर्तन पुन्हा कधी जर तुम्हाला पाहावंसच वाटलं, ऐकावंसच वाटलं, तर सुंदर अशा प्रकारचं आपुलकी कीर्तन सोहळा आमचे पंढरीनाथ भाऊ आहेत. आणि आमचे काय काय म्हणले भाऊचं नाव, अर्जुन भैया, आपले आपुलकी कीर्तन चॅनलचे मालक, अत्यंत गोड. आपुलकीनं जर तुम्हाला कीर्तन बघा वाटलंच तर पुन्हा आपुलकी कीर्तन उघडा, सोहळा, आणि त्याच्यावर हे कीर्तन ऐका, पहा. ते म्हणले महाराज येतो म्हणले शूटिंगला, पण माझा आवाज बसलेला आहे. आता आवाज बसला तरी काय करण्यात, रोजच आहे. त्यांनी आग्रह केला, नाही म्हणले महाराज मला तुमचं कीर्तन याच्यावरती शूट करायचंय, म्हणून ते सुद्धा आले. आणि गावातील सर्व तरुण मंडळ, माता भगिनी, सुंदर वातावरण, सुंदर साऊंड सिस्टीम, ज्यांच्या गोडवाणीतून तुम्ही कथा ऐकत आहात, ते आदरणीय हरिभक्तीपरायण उत्तमदेव महाराज भारत सावडेकर यांच्या गोडवाणीतून निगमकल्पतरोर गलितम पदम शुकमुखादमृतद्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिकाः भुवि भावुकाः. अशी गोड भागवत कथा तुम्ही श्रवण करत आहात. आज सप्ताहाचा 6वा दिवस आहे, आणि त्या सेवेकरिता महाराजांचा स्थितीपर प्रकरणातला अभंग आहे. विठाला गाववाल्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद आहेत. सप्ताह करता म्हणत नाही कृष्णा महाराज. मला आणखीन एक विशेष गोष्ट पाहायला मिळाली, आपल्या गावच्या हनुमानजींचं मंदिर. काय गोड मंदिर तुम्ही करत आहात, चालू आहे, बऱ्यापैकी काम झालेलं आहे आणि उर्वरित होणारच आहे, त्यात काही वाद नाही. आणि विशेष सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून हे मंदिर आहे हनुमानजीचं. आहे का, देवाचं मंदिर बांधलं ना, आपलं मंदिर लवकर होत असते बरं का. आपली धडपड, आपलं घर हे एक मंदिरच आहे.
घरी सुद्धा काय तुम्ही म्हणाल कशाहून नाथ महाराजांचं प्रमाण सांगतो. फक्त त्याला मंदिर करायचं असेल तर तिथं काय करावं लागतं माहित आहे. तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र, तेची काशीपुरी काय करावं लागेल. काय करावं लागेल. घरात अखंड प्रभूचं चिंतन करावं लागेल. ज्या घरात देवाचं भजन होतं त्या घराला मंदिर म्हणलं तरी काय वेगळं ठरणार नाही. म्हणून मालकाचं मंदिर बांधलं की आपलं मंदिर लवकर होत असतं. आणि सगळ्यांचे मालक हनुमानजी आहेत. म्हणून तुम्ही हनुमानजींच्या मंदिराचा गोडा या ठिकाणी हा मी पाहतोय की समाधानकारक मंदिर होत आहे. म्हणून तुम्हाला द्यावेत तेवढे कोटी कोटी धन्यवाद आहेत. ऐका, जीवनामध्ये जी अवस्था जी स्थिती प्राप्त झाली ती स्थिती महाराज या अभंगातून वर्णन करतात. नाहीतरी गुरुनाम गुरु ब्रह्मभूत रंगनाथ गुरुजी महाराज म्हणायचे परमार्थात अवस्थेला फार मोठी किंमत आहे का नाही. अवस्था स्थिती एकच आहे का नाही. परमार्थात अवस्थेला फार मोठी किंमत आहे. नाहीतरी बघा तुम्ही, परमार्थात अवस्थेला किंमत आहे आणि संसारात व्यवस्थेला किंमत आहे. संसारात काय लागते, व्यवस्था लागते. टीट फॉर टॅट. व्यवहारात व्यवस्थेशिवाय काही चालत नाही. एखादा पाहुणा आला तर त्याची काय करावं लागते, व्यवस्थाच करावी लागते. व्यवस्थित कमी जास्त चालत नाही. आम्ही संसारात व्यवस्था चांगली करतो पण परमार्थातली अवस्था येईल का नाही हे माहित नाही. कृष्णा महाराज परमार्थ तुकोबरायांचा अट्टहासच याच्या करता होता. कशा करता, ती अवस्था प्राप्त होण्याकरता. परमार्थातला अट्टहासच कशा करताय, चित्त पांडुरंगा चित्त पांडुरंगा चित्त पांडुरंगा झुरतसे. झुरणे म्हणजे काय होणे, झुरणे म्हणजे काय होणे, भगवत प्राप्ती करता तळमळ होणे, भगवत प्राप्ती करता व्यथित होणे, परमात्मा प्राप्तीची तीव्र तळमळ लागणे याचं नाव आहे झुरणे. आपणही झुरतो नाही असं नाही, आपण संसारा करता झुरतो आणि तुकोबारे पांडुरंगा करता परमात्म्या करता झुरतात. म्हणून महाराज म्हणले कै ऐसी दशा येईन माझे अंगा चित्त पांडुरंगा झुरतसे. ती अवस्था येण्याकरता महाराजांचं चित्त झुरताय, वेदना होत आहेत, व्यथित होत आहे, तळमळ करताय. याचाच अर्थ परमार्थात अवस्थेला किंमत आहे आणि संसारात व्यवस्थेला. संसारात पाहुणे रावणे आले तर टीट फॉर व्यवस्था करावी लागते. जावई आले तर चांगली व्यवस्था करा. सासरे बुवा मी तुमच्या गावचा जावई बरं का, तुम्हाला माहित नसेल कदाचित इथे आल्यानंतर, आणि ते मलाही आजच माहित झालं. विठाला काही लोक म्हणतील असं कसं जावई, याला सुद्धा आजच माहित झालं. ऐक ना, म्हणजे आमचे मावस सासरे आज ज्यांची पंगत आहे ते सुद्धा इथं उपस्थित, ज्यांनी मला हार घातला ते आमचे सासरेच आहे. आनंद आहे. हे कशा करता सांगितलं, परमार्थात पाहुणे रावणे आलो काय करावं लागतं, व्यवस्था करावी लागते. व्यवस्था करावी लागते. हे म्हणजे मी इथला जावं हे सांगायचं नव्हतं मला, पण ते चलत चलत आता तुम्हालाही कळालं, ठीक आहे. पण तिथं व्यवस्था लागते. नाहीतरी महाराज संसारात 4 प्रकारचे पुरुषार्थ आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. संसारातली व्यवस्था जर पूर्ण करायची असेल तर त्याच्याकरता काय लागतो, अर्थ लागतो. अर्थ लागतो आहे की नाही. नाहीतरी संसारात किंमतच त्याला आहे, कोणाला, ज्याच्याकडे अर्थ आहे त्याला.
मिळते ज्याच्याकडे काय धन आहे. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. जग मान मान्यता देतं कोणाला? भले ती येड असू द्या, त्याला काही ज्ञान नसू द्या, पण त्याच्याकडे काय असावा? फक्त पैसा असावा. सब पैसे के अपना साथी नाही कोई. थोडा याचा आवाज आणखीन द्या. माझा आवाज बसलेला आहे भाऊ, छान सिस्टीम आहे. थोडा आवाज आणखीन द्या, थोडा बेस आणि थोडा गेन द्यायला भेटायला. सब पैसे के भाई अपना साथी नहीं कोई. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगे. भागवत महाराज इथं उपस्थित आहेत. संस्कृत मध्ये एक सुभा फार गोड सुभाषित आहे. यस्यास्ति वित्तम सनरक कुलीनः स एव वक्ता सच दर्शनीयः सपंडितः स गुणज्ञः सर्वे गुणाः कांचनम आश्रयन्ति. ज्याच्याकडे धन आहे त्याला माणसं म्हणतात वा काय छान बोलता हो तुम्ही. त्याला बोलता नाही येऊ द्या तरी काय म्हणतात, काय छान बोलता हो तुम्ही. त्याला जर 26 जानेवारीच्या भाषणाला उभं केलं तर तो म्हणतो पुराणो आज 26 जानेवारी आहे. कशामुळे आज 26 जानेवारी आहे? कारण काल 25 जानेवारी होती. त्याला ते बोलताना असं म्हणतं. पुन्हा सांगतं पोरांनो आज 26 जानेवारी आहे. का 26 जानेवारी आहे? कारण उद्या 27 जानेवारी. त्याला त्याचं महत्व सांगतात नाही तरी लोक काय करतात? टाळ्या वाजवतात. याचा अर्थ लोक कोणाला हुशार म्हणतात माहित आहे? लोक कोणाला मोठा म्हणतात? जो विद्वान आहे त्याला नाही. हा ज्याच्याकडे बर तोंडावर म्हणतात काय काय म्हणजे उग पैशाचं गाड. कधी असे लोक आहेत. जगात बऱ्याच प्रकारचे लोक आहेत, पण तोंडावर का होईना समोर का होईना त्याला काय देतात? मान सन्मान देतात. महाराजांचे शब्द खरे आहेत. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. जगात सन्मान जर प्राप्त करायचा असेल ना जरूर धन कमवलंच पाहिजे. कमवू नका या मताचा मी अजिबात नाही. कारण धन कमवणं 4 पुरुषार्थापैकी एक पुरुषार्थ आहे. ते कमवलंच पाहिजे. फक्त प्रमाण तुम्हाला पाठ आहे. धन कमवण्याची रीत ना महाराजांनी सांगितली. जोडून या धन उत्तम व्यवहार. उदास विचार बोलू नका बोलू नका. उदास विचार धनाशिवाय जगामध्ये मान मिळत नाही. याचा अर्थ ते धन कमवताना लोकांचे मुंडके मोडायचे नाही. धन कमवा, पण कसं कमवा? जोडून या धन उत्तम व्यवहारे. चांगल्या मार्गाने चांगल्या पद्धतीने धन कमवा. ते जगामध्ये मान मान्यता देतच. धनाशिवाय किंमत नाही. ऐक ना आमचे महाराज फार गोड बोलायचे. पैसा तारो 3 नाम परशा परशु परशा. गावामध्ये एखादा सामान्य माणूस असावा. सामान्य लोकांकडे साल घालणारा, काबाड कष्ट करणारा, परिस्थिती नाजूक असावी त्याची. लोक म्हणते परशा इकडे चटई उचल. कोणाला? ते बिचार त्याची सामान्य परिस्थिती असते. इकडे झाडून काढ. इकडे वाढूला. कोणाला? ज्याची परिस्थिती नाजूक आहे त्याची जरा थोडी कोणाचे दिवस बदलत असतात हे कधीही लक्षात ठेवायचं. कोणीच कशाचाच अहंकार करत नाही. महाराज भानुदास बाबा मी नेहमी म्हणत असतो कुठल्याही व्यक्तीनं कशाचाच अहंकार कराय. मी सुद्धा मी लय फार मोठा कीर्तनकार आहे रोजच. तू अहंकार करूच नको. तू दुकान कवा बंद पडून सांगता येत नाही. मग तो कीर्तनकार असो, भागवतकार असो, गायक वादक आमच्यातलंच नाही सांगायला. तुमच्याकडता सुद्धा सांगायला. लय पैशाची माणसाने अहंकार करू नये. या धनाचा नधरी विश्वास जैसी तरुवर छाया. कोणी धनाचा अहंकार करायचा नाही. कोणी सौंदर्याचा अभिमान करायचा नाही. कोणी संपत्तीच्या मदाने मदोन्मत्त व्हायचं नाही. लक्षात ठेवा याला गळती कधी लागेल हे
सांगता येत नाही. म्हणून दिवस बदलत असतात. ये भी दिन जाएंगे. दिवस बदलतात. त्याची परिस्थिती नाजूक होती तर त्याला हे परशा कोणी म्हणायचं हे काम सांगायचं ते काम सांगायचं. परिस्थिती जरा स्ट्रॉंग झाली. 2 व्हीलर घेतली. थोडं बँक बॅलन्स आलं. थोडा 1,05,000चा आयफोन घेतला. मग लोकांची भाषा बदलली. काय परसराम आज काय थाट दिसायला. हा मोबाईल काय गाडी काय दौरा काय परभणीला आहे काय. भाषा बदलली का नाही. भाषा बदलली का नाही. नाही बदलली. बदलली बदलली. लक्षात घ्या. जरा त्याची परिस्थिती स्ट्रॉंग होऊ द्या. 4 व्हीलर येऊ द्या. ड्रायक्लीनचे कपडे घालू द्या. 4-2 बोटात अंगठ्या घालू द्या. काय परसराम पाटील काय 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 व्यक्ती तोच होता बर का. काही कालावधीपूर्वी त्याला परशा. थोड्या वेळानंतर काय परसराम आता स्ट्रॉंग. काय परसराम पाटील परभणीला निघाले वाटतं येऊ का सोबत. माणूस तोच आहे. त्याला जी किंमत मिळाली त्या व्यक्तित्वामुळे नाही त्याच्या जवळ असलेल्या धनामुळे. आणि ज्याच्याकडे महाराज खरं सांगतो तुम्हाला मी याच्यातून गेलेलो आहे म्हणून सांगतो. माणसाला त्याची लाज नाही वाटली पाहिजे. मी ज्या काळात संस्थेत शिकायला गेलो ना परिस्थिती फार नाजूक होती महाराज. संस्थेत भरायला फीस सुद्धा माझ्याकडे नव्हती. एक काळ असा माझ्या जीवनात बाबा मी अनुभवलाय नव्हते. त्या काळात मी जर पखवाज गाववाल्याचा नेला नीट करा त्या संस्थेत शिकायला ते निस्त खोड त्यांनी मला दिलं महाराज. आणि तिथं नीट केला. पैसे भरायला नव्हते. 1,500-2 हजार त्याला घातले आणि नीट केला म्हणून गाववाल्याला कळालं. ते म्हणले आणा आता. अरे इतक्या कष्टानं तिथं नेला. ते आधीच पैसे नाही. पुन्हा लोकांची ही स्थिती आहे महाराज. लोकांची अवस्था आहे. म्हणून नाही हे अनुभवलंय. म्हणून मी सुद्धा संस्था ज्यावेळेस माझी सोनपेठला होती ना मी काही विद्यार्थी माझ्याकडे असे होते महाराज मी त्यांच्याकडून 1 रुपया नाही घेतला. 5 वर्ष 1 रुपया नाही घेतला मी 5 विद्यार्थ्यांकडून. तसं आमच्या महाराजांचं सुद्धा कार्य खूप मोठं आहे का नाही. याच्यातही आमचे अनाथ विद्यार्थी आहेत काही ज्यांना खऱ्या अर्थाने अडचण आहे त्यांनाही सांभाळून घेतात आमचे महाराज. त्याचं कारण काय. आणि खरं या गोष्टी करता टाळ्या वाजल्याच पाहिजेत कारण हे कार्य सगळ्यात मोठं आहे. हे कार्य सगळ्यात मोठं आहे. आज तर आम्हाला कोणी मान देतं. आज आम्हाला बसायला आज मारून महाराज आग्रहानं जीव घालता तो माझं बरोबर आहे महाराज. आता इथं तुमच्यापर्यंत यायला मला 3 स्टॉप होते जेवायसाठी आहे की नाही. आमच्या भानुदास बाबांनी मला 2दा फोन केला. म्हणले महाराज कधी जेवणार आहेत. म्हणलं बाबा आपण घरचे आहोत. आज लोक नको म्हणलं तरी पुरणपोळी खाऊ घालतात. लोक नको म्हणलं तरी काय नाही सोन्याचा घास द्या. आज आम्हाला खायची इच्छा नाही जबरदस्तीनं देतात. एक वाक्य सांगू पैसे सुद्धा महाराज बँकेत टाकायला सुद्धा वेळ नाही. कधी कधी पाकिटच पाकिट खिशात. रोज 5,000 7,000 5,000 7,000 कधी येऊन गेल्यावर 40,000 यांच्याकडून 40 दिले नाही एकट्याला बरं का. पैसे टाकायला सुद्धा बँकेत वेळ नाही. इमानदारीनं खोटं बोलत नाही. त्याचं कारण काय सांगायलो. आज ती स्थिती बदलली. काळ बदलत असतो. आमच्याकडे सन्मान मिळतो कोणाला ज्याच्याकडे धन आहे त्याला. व्यवहार लोकांचं सोडून द्या जाऊ द्या. पाहुणे आप्तेष्ट स्वजन सखे नातेवाईक हे सुद्धा कवा किंमत देतात.
चळनागा तोवरी म्हणती माझा मानिती लहान थोर देह सुखाची काजा इंद्रिय मावळली आला बागुला आजा कैसा विपरीत झाला तेवची देह नोहे दुजा ऐका तरी मारुद्र महाराज एखादं प्रमाण तुम्हाला स्पष्ट कानावर नाही झालं तर ढिलं पडायचं नाही उघडं पडू द्यायचं नाही मग काय म्हणायचं नारे नारे म्हणायचं होय बघा हे नारे नारे म्हणायचं नारे नारे म्हणायचं महाराज भोजने अशी होते नारे 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 म्हणायचं नाही एका गावात असं झालं बांधोस महाराज मी हरिपाठातलं प्रमाण म्हणलो ते गुरु परंपरेच्या अभंगातलं अत्यंत सोपं अंती ते आपणा पाठे की नाही हे सगळं अंती ते आपणापाशी नाही म्हणलो उत्तरार्ध मला म्हणायची सवय आता 2 म्हणले नाही का तसं ते अंती ते आपणापाशी माग एक होतो महाराज भजन्या त्याला ऐकूच आलं नाही आता त्यानं काय म्हणावं आता हे रोजचं आहे ना हरिपाठातलं नारे नारे म्हणलं नाही त्यानं वेगळंच म्हणलं काय म्हणलं माहिती काहीतरी ताण होता काय की त्याच्या डोक्यात बरेच लोक कीर्तनात येतात पण ताण घेऊन येतात कुठला घरचा ती काहीतरी भड बोललेली असती आणि ते ताण घेऊन इथं येतात बरं आले तर आले महाराजाच्या पुढंच बसते महाराजांना काही सांगू द्या सदमाया ब्रह्म हे बी सांगू द्या तरी ते नाहीच म्हणतात महाराजांनी विनोद सांगू द्या तरी ज्ञान सांगा तरी नाही चिंतन सांगा तरी नाही विनोद काही सांगा त्याच्यावर काहीच परिणाम नाही होतच नाही ते समोर बसून असं आपलं काही चुकायलं का काय कीर्तन करायलाच वाटत आता तशा माणसाला ताण घेऊन आलेला माईक भेटाव बाबा मग तर ते चांगल्या म्हणणाऱ्याला म्हणूच देत नाही बघा तुम्ही खरं सांगा ज्याचा चांगला सूर आहे त्याला मना वाटतंय का जो आसूर आहे त्याला मना वाटतं हा आसूर कळतो ना तुम्हाला बेसूर त्याचं नाव आसूर विठाला 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 मी तसं म्हणलं अंती ते आपण मारुद्र महाराज ते काय म्हणलं माहिती आता ते आपण फाशी घ्या मी म्हणलं घरी जाऊन घे इथं कशाला घेतोस विठाला याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगू का हा एका कीर्तनात असंच हे भजनी मंडळीचा कष्ट सांगू लागलो किती कष्ट आहे त्यांना म्हणलं बाबा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे त्याचा पूर्वार्ध असे पाण्यातील मासा झोप घेतो जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे त्यानं काय म्हणलं माहित पाण्यातील मासा झोप घेतो कैसा खावा त्याचा रसा तेव्हा कळे अरे म्हणलं आम्ही माळ घालाय सांगायलो तर तू रसा खायला सांगायलास विठाला विठाला विचित्र प्रकारचे लोक चला काय सांगू लागलो मी कीर्तन पण महाराजांचं प्रमाण चाललं होतं आपलं मानिती लहान थोर देह सुखाच्या आपतेष्ट स्वजन सखे नातेवाईक सुद्धा प्रेम करतात कुठपर्यंत महाराज त्याच्याकडे धन आहे तोपर्यंत धन संपलं की धनवानाला नातं जोड ते आमच्या लई जवळचे आणि एखाद्याची परिस्थिती नाजूक होऊ दे ते का आमचा लांबून पाहुणा आहे जवळच्याला म्हणते समोरून आला तर राम राम घालायला भेटेत कारण ते काही मागतय का काय अशी भीती आहे लोकांना महाराज ज्याची परिस्थिती स्ट्रॉंग आहे सन्मान लोकांचं सोडून द्या पाहुण्याचंही सोडून द्या स्वजन सख्यांचं सोडून द्या जिला आपण आयुष्यभर म्हणतो ना माझी माझी कोण हा कशी कळाली पांडुरंग महाराज त्याच्यानंच कळालं विठाला बरोबर आहे मग जिला आपण माझी माझी म्हणतो ना ती सुद्धा आपल्यावर कुठपर्यंत प्रेम करते देहग्रहाची कामिनी
किंमत देते. आपल्याला तितक्या लांब नाही जायचं, मी जवळ त्याच्या स्मशाने तिकडे नको सध्याच, पण ती कुठपर्यंत किंमत देते. महाराज म्हणले सदा शृंगार भूषणे कांतालवे बहुमाने. तिला जर आता संक्रांत आली बघा, आहे का नाही, संक्रांतीला 8 तास असतो आमच्या माता माऊल्यांचा. कशा करता आता लक्षात आलं तुमच्या. आणि ती जर त्यांची इच्छा पूर्ण नाही झाली, त्यांना सुवर्ण नाही दिलं, तर पत्नी सुद्धा आपल्याला नाव ठेवते, आपल्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करते. महाराज म्हणले ना, नाथ महाराजांची एक बाबा उभे महाराज म्हणले धनवंत पुरुषासी स्त्री लवोटो करी कैसी कुटका देखो निसुनी जैसी हलवी पुच्छाशी कुकांत. सुनी कळते ना, सुनी कोणाला म्हणा. हा आता तुम्हीच म्हणा, मी कशाला म्हणू, नाराज व्हायच्या माता म्हणल्या माझ्यावर, ऐक नाही, माफ करा बरं. नाथ महाराजांचे शब्द आहेत, धनवंत पुरुषासी स्त्री लवोटो करी कैसी कुटका देखो निसुनी जैसी हलवी पुच्छासी कुकांत. ज्या बायकोला आपण माझी माझी म्हणतो, ती सुद्धा आपल्याकडे धन आहे तोपर्यंतच सन्मान देते. धन गेला तिचा सुद्धा सन्मान कमी होतो. याचा अर्थ सगळी माणसं प्रेम करतात, ती स्वार्थापोटी प्रेम करतात. आणि सन्मान प्राप्त करायचा असेल तर धनाची गरज आहे. विठ्ठला चला, मुद्दा संपला माझा. संसारात किंमत व्यवस्थेमुळे, संसारात किंमत धनामुळे, व्यवस्थेमुळे, पण परमार्थात किंमत अवस्थेमध्ये आहे. परमार्थ करायचाच असतो. कशा करता, जाऊ द्या, लक्षात घ्या, माझ्याकडे लक्ष द्या. कशा करता करायचं? कीर्तन, भजन, वारी, पंगत, अन्नदान. कशा करता? तुम्हाला काम नाही म्हणून का आम्हाला वेळ नाही म्हणून? कशा करता चाललंय हे? कशा करता आपण? गुरुनाम गुरुजी म्हणायचे, सकल दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती याच्या करताच हे करायचं. नाही तुमच्या लक्षात आलं नाही काय कशा करता करायचे? सांगू का तुम्हाला? आमचे महाराज म्हणायचे बरं, आमचे गुरु महाराज एक दृष्टांत सांगायचे. आपलं कसं झालंय माहिती? ते कर्नाटकातला एक माणूस इकडे काम धंदा बघायला आला, काहीतरी कुठेतरी आपल्याला व्यवस्थित, तिकडे कामच ना, काम कुठेतरी मिळावं म्हणून आला. थेट आला तो तामसवाडीत आला. चला म्हणले याच गावात जाऊ, जरा चांगले लोक दिसतात. गावातल्या आमच्या बाबासाहेब पाटलाकडे कोणाकडे गेला, म्हणले पाटील मला काही काम देता का? त्यांनी सांगितलं काम देतो पण तुझं काम बघून. काय 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 काम देतो पण तुझं, म्हणजे सांगा काय काम. आता ते तिकडलं होतं महाराज कर्नाटकातलं, त्याच्या भाषेत त्याला काही इकडलं एवढी माहिती नव्हती. सांगितलं एक घोडा घे आणि विहिरीवर जाऊन त्याला पाणी पाजून आण. कारण पूर्वी विहीर असायची, विहिरीतून पाणी काढायला ते मोठं नाडा, विहीर दोरी अशी, जा म्हणले पाणी पाजून आण. यानं ते घोडं घेतलं, घोड्याच्या गळ्यातला हातात त्याला काय धरत, काय म्हणतात त्याला, लगाम, 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 कोगीर लगाम, ते घेतलं महाराज आणि गेलं विहिरीवर पाणी पाजा. विहिरीवर पाणी गेलं होते, विहीर मोठेच्या द्वारे पाणी आलं. पाणी पडलं की कसं वाजलं ते भड 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 भड. नेमकं पाणी पडलं आणि ते घोडं दचकलं. घोडं दचकलं आणि त्या हातात लगाम होता, त्या लगामातून निसटलं. फक्त हातात काय शिल्लक राहिला? लगाम. आता हे होतं तिकडलं. ज्या गावात आलं, ज्यांच्याकडे कामाला राहिलं, त्यांचं त्याला नावही माहित नव्हतं. बरं, जे पाणी प्यायला घोडं नेलं त्याला घोडं म्हणतात हे सुद्धा त्याला माहित नव्हतं. बरं, हातात जे शिल्लक राहिला लगाम, त्याला लगाम म्हणतात हे सुद्धा माहित नव्हतं. आता काय करावं म्हणतात? ज्यांच्याकडे राहिलो त्यांचंही नाव माहित नाही, हातात जे राहिलं त्याचंही काय, त्याला काय म्हणतात तेही माहित नाही. जे निष्ठून गेलंय त्याला घोडं म्हणतात हेही माहित नाही. काय करावं? अंतरावर तो मालक, हा अंतरावर. तेवढेच एक तिसरा माणूस जाऊ लागला. त्याला वाटलं याच्यापाशी निरोप द्यावं, पण जो तिसरा आलाय त्याचं सुद्धा नाव माहित नव्हतं. हा जोरात म्हणू लागला, ओ ओ झोपलेले जागे व्हा, असं तो म्हणू लागला. ओ आओ तुम्ही जिथं होतो आम्ही, म्हणजे आम्ही जिथं नोकरीला होतो ना, ज्यांच्याकडे कामाला आलो होतो, ओ आओ आओ तुम्ही जिथं होतो आम्ही, त्याला जाऊन सांगा तुम्ही याच्यातलं गेलं. काय गेलं? अहो घोडं गेलं. कशातलं गेलं? याला लगाम म्हणतात हेही माहित नाही, ज्याच्याकडे आलो तेही माहित नाही, आणि काय करायलो हेही मी हे त्याचं सांगायलो असं वाटेल का तुम्हाला? आपलंच आहे हे, त्याचं सांगाय आलो नाही, हे तुमचं आमचंच आहे. विठ्ठला कशा करता करायचं
करायचं आहे ती अवस्था प्राप्त होण्याकरता, परमार्थ अवस्थे करताय, स्थिती करताय. ऐका, आत्ताच बोलून गेलो, व्यवहारात परिस्थिती काम करते आणि परमार्थात स्थिती काम करते. ती कोणती स्थिती पाहिजे? परिपक्व स्थिती, परिपूर्ण स्थिती. आणि ती स्थिती महाराज म्हणले आम्हाला पांडुरंगाच्या परिपक्व अवस्था आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. ती कोणाच्या कृपेने? परमात्म्याच्या कृपेने. कशी अवस्था प्राप्त झाली? महाराजांनी त्याच्याकरता दृष्टांत दिला. हे तुकोबारायांचं वैशिष्ट्य बाबा. एकाच चरणात दृष्टांत आहे आणि एकाच चरणात पूर्वार्धात दृष्टांत आहे आणि उत्तरार्धात सिद्धांतच आहे. ऐका, पिकलिया सेंदे कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. पांडुरंगे आम्हा तैसे केले. पांडुरंगाने आम्हाला त्या अवस्थेपर्यंत नेऊन ठेवलं. आमच्यात परिवर्तन झालं. का नेमकं कैसे केले? तर महाराज म्हणले पिकलिया सेंदे. शेंदाड कळतं ना तुम्हाला? अहो वाळूकच म्हणतात का त्याला, का वेगळं? ते वाळूक तेच आहे की नाही? वाळूक म्हणा, शेंदाड म्हणा, आपण सगळे शेतकरी माणसं आहेत. काय तुकोबारायांची भाषा आहे? ग्रामीण शेतकऱ्यांचा दृष्टांत दिला आहे का नाही? शेतातलं शेंदाड ते आम्हाला खावं वाटतं, हिरवं का पिकलेलं? अहो कोणतं बी फळ कोणतं बी घ्या, हिरवं खावं वाटतं का पिकलेलं? परिपक्व असलेलं फळ खावं वाटतं. कारण गलितम फलम पिबत भा, ते कसं आहे? गलित म्हणजे परिपक्व. परिपक्व फळ खावं वाटतं. त्याचं कारण कच्च्या फळात काही दोष असतात. कच्च्या फळात काही दोष असतात. 3 दोष मुख्य आहेत कच्च्या फळामध्ये. पहिला दोष आहे ते हिरवं असतं, दुसरा दोष आहे ते कडक असतं, आणि तिसरा दोष आहे ते कडू असतं. कसं असतं? कडू असतं का नाही? शेंदाड, आव जाऊ द्या, आंबा कच्चा खाल्ला तर तो पहिल्यांदा हिरवा असतो, आहे का? पुन्हा कडक असतो आणि पिकण्या अगोदर तो आंबट असतो. आणि किंमतही कोणाला जास्त आहे माहिती? पिकलेल्याला जास्त आहे का हिरव्याची जास्त आहे? लोणच्याचे आंबे जर आणाय गेले तुम्ही बाजारात, तर लोणच्याचे आंबे 50 रुपयात कदाचित एक डझन मिळू शकतात. पण रसाचे आंबे आणायला गेलात तर 50 रुपयात किती डझन मिळतील? नाहीत मिळणार. का? परिपक्व दशेला गेलं की त्याची किंमत सुद्धा वाढत असते. ऐका, पहिला त्याचा दोष आहे तो हिरवा आहे, दुसरा दोष आहे तो कडू आहे, आणि तिसरा दोष आहे तो आंबट आहे. तसं तुमच्या आमच्यात सुद्धा दोष आहे. काही माणसं हिरवे असतात. हिरवे म्हणजे माझा कलरने नाही म्हणालो मी, आहे का ना? त्याला कितीही सांगा काही परिणामच होत नाही त्याचा. त्यांच्यातलं आमच्यासारखे अर्ध्या आळकुंडानं पिवळे झालेले, आहे का नाही? आपल्यावर बोललेलं बोल, आहे का नाही? हिरवे असतात. काही निबर असतात. निबर किती काही करा, निबरपणा काही जातच नाही. कोणताही महाराज उघडून पाहतात याला, त्याच्यात काही बदलच होत नाही. काही लोक असे त्याच्यात काहीच बदल होत नाही. किती कीर्तन आहे का, किती भागवत आहे का, ती बदलत नाही, आहे का नाही? 2 प्रकारचा बदल आमचे महाराज म्हणायचे. एक कायमचा बदल आणि एक तात्पुरता बदल. वेदांताच्या भाषेत सांगू का? 2 प्रकारची निवृत्ती आहे. कोणती कोणती?
एक लयरूप निवृत्ती आणि दुसरी आत्यंतिक. लयरूप म्हणजे तात्पुरती आणि आत्यंतिक म्हणजे कायमची. जरा वैज्ञानिक भाषेत सांगू का? केमिकली चेंजिंग अँड फिजिकली चेंजिंग सूत्र आहे याचं. काही लोक फिजिकल चेंज होतात आणि काही लोक केमिकली चेंज होतात. याचा अर्थ काही लोकात बदलच होत नाही. तुकाराम महाराज म्हणले खापरापरी काय करी खापरापरीस काय करे खापरापरीस काय करे खापरापरीस करिता नो हे नीट सोनाचे ते पूछ खापरापरीस काय करी खापरापरीस काय करी करिता नो हे नीट श्वानाचे ते पुच्छ. श्वान म्हणजे कुत्रा, कुत्र्याची शेपटी. नलिकामती नलिकाम अपी नलिकेमध्ये जर काय घातली हुंकारी घातली तर कुत्र्याच्या शेपटीत परिवर्तन होतो का? बदल होतो का? कुत्र्याची शेपटी वाकडी. एक जण मला कसं काय होत नाही सरळ, तिच्यात मी प्रयत्नच करतो. महाराज त्यानं पळायलेलं कुत्रं धरलं. काही काही विचित्र माणसं असतात महाराज. एक मोबाईलवर व्हिडिओ बघितला मी महाराज. एक कुत्रं बिचारे निवांत झोपलं होतं. एक जण चलत चलत बरोबर आहे ना कृष्ण महाराज, चलत चलत आलं झोपलेलं कुत्रं महाराज. त्यानं गरकन उचलून घर 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 2-4 चक्रा मारल्यानं सोडून दिलं त्याला. खरंच सांगा कुत्रं कोणाला म्हणावं? विठाला विठाला विठाला. हे सुद्धा आपल्या पदरचं नाही महाराज. पुस नाही पादचारी मनुष्य परी कुत्री. ती त्याला कुत्रीच म्हणावं लागेल. जाऊ द्या, कुत्र्याच्या शेपटीत कधीच बदल होत नाही. तसं खापराला परीस लावला, खापराला परीस लावला तर त्या खापराचं सोनं पालट अंतर पालट अंतर प्रमाण समर्पक आहे. परिसाचे अंगी लाविले खापर पालट अंतर. त्याच्यात काहीच बदल होत नाही. परीस जर लोक त्या परिसाला जर खापर लावलं तर काहीच बदल होत नाही. पण परिसाला लोखंड लावल्यावर त्याचं सोनं होतं प्रमाण पाठ. गोड प्रमाण आहे. लोखंडाचा इळा नाही बरं, विळा. परिसा लागला तर मागील या मोला त्याच्यात बदल होतो. चला याला म्हणायचं कायमची निवृत्ती. ऐका, काहीच बदलच होत नाही, कायमचा बदल होतो. घडी लईच पुढे गेली का? माग सारू थोडा काटा. थोडा 11:15 गेलेला 10:30 घेऊ का? नाही, माफ करा, वेळ आपला संपत आलेला आहे आणि आपल्याला अभंगाकडे यायचे. चला, काही कधीच बदल होत नाही आणि काहीच कायमचा बदल होतो बरं का. कायमचा एकदा संत चरणाचा स्पर्श झाला की त्याच्या जीवनात बदल होतो. भगवंतानं कृपा केली आणि आमच्या जीवनात आत्यंतिक बदल झाला, परिणाम झाला. काय झालं? परिपक्व दशा प्राप्त झाली. 1-2-3 उदाहरणं देतो आणि कीर्तन सेवा संपवतो. ज्ञानोबाराय म्हणले काही मध्ये कायमचा बदल होतो बरं का. बदल होतो. दुधात तूप आहे का नाही माता मौल्यानो? दुधात तूप आहे की नाही?
आहे, पण त्याला काय करावं लागतं, प्रमाण पाठ आहेत. म्हणतोनी नवनीता तैसे घे अनंता. दुधात तूप आहे म्हणून महाराजाच्या वर्णात दूधच टाकता येतं का? ह्याच्यात तूप आहे नाही, त्याच्या प्रक्रिया केली की त्याचं काय होतं, तूप होतं. दुधात तूप आहे, दुधाचा परिणाम तूप आहे, दुधाचंच होणार तूप, पण तुपाचं पुन्हा दूध होतं का? नाही होत. याला आत्यंतिक निवृत्ती म्हणायची. लक्ष द्या. साखरेचाच काय होतो? अहो तुम्ही ऊसावाली मंडळी येत ना, सासरी आहे ना तुमच्याकडे ऊस, साखरेचा काय, साखरेचा ऊस होतो का? हो म्हणाली. साखरेचा ऊस होतो का? नाही. ऊसाची साखर होते. ऐका, ऊसाची साखर होते, पण साखरेचा नो हे ऊस अमाकायचा गर्भवास, साखरेचा ऊस होत नाही. चला आणखीन ज्ञानोबा आहे म्हणले, माऊलीने फार गोड उदाहरण दिले त्याच्यात. याला कायमचा बदल म्हणत जाऊ, कायमचा. पुन्हा पुन्हा माघारी होणे नाही, ती परिपक्व अवस्था. महाराज म्हणले तैसे आम्हा केले पांडुरंगे, ओव्या सांगून आपला वेळ घेत नाही. कायमचा बदल केला, आमच्या अंतकरणामध्ये परिपक्व दशा प्राप्त झाली. म्हणजे आमचा हिरवेपणा घालवला, आमचा कडूपणा घालवला आणि आमच्यात गोडपणा आणला. मग नेमकं झालं काय? महाराज म्हणले काम क्रोध लोभ निमाली ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. आमचा काम गेला, आमचा क्रोध गेला आणि आमचा लोभ गेला. त्याचे 3 दोष गेले आणि इकडं परिणाम परिपक्वता प्राप्त झाली. परमार्थातले सगळ्यात मोठे शत्रू आहेत महाराज. जय शत्रू महाबाहो काम रूपम दुरासदम. ऐका नाही, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर दंभ अहंकार, यातले हे प्रमुख 3 आहेत. काम क्रोध वैरी, जोपर्यंत हे बाहेर जात नाहीत तोपर्यंत सगळी सृष्टी आनंदमय होत नाही. आता काम क्रोध किती मोठे शत्रू हे आपल्याला बघायचं नाही. आपला तो आता वेळ आपल्याकडे नाही. फक्त तुकोबाराय म्हणतात आमचे हे 3 गेले, कामही गेला, क्रोधही गेला आणि लोभही गेला. कस काय गेला? महाराजाचा काम गेला. कशावरून? महाराज जायचे भंडाऱ्यावरती, रोज भजन करायचे, गळ्यात विना हातात चिपळ्या आणि महाराजांचं चालायचं विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझ्या विठ्ठला पांडुरंगा. गोड भजन चालायचं, भगवान डोलायचा भजनात. पण महाराजांची कीर्ती सगळीकडे पसरली, पण सगळ्याला चांगल्याची कीर्ती सहन होत नाही बरं का, होत नाही. महाराजांची कीर्ती वाढली, लोक म्हणले लईच तुकाराम तुकाराम करायलेत, लोक लईच तुकोबारायांचं नाव गेलेत. यांच्या भजनात बाधा आणली पाहिजे आणि परमार्थिकानं सावध राहिलं पाहिजे. बाकीचे कोणी सावध असतील नसतील, पण परमार्थिकानं फार सावध राहिलं पाहिजे. कधी कशाची बाधा होईल काही सांगता येत नाही. लोकांनी पाठवलं महाराजांकडे. कोणाला? एका कुटील स्त्रीला महाराजांच्या भजनात बाधा आणण्याकरता पाठवलं. ती स्त्री पायात घुंगर बांधून आली. महाराज जिथं भजन करू लागले तिथं नृत्य करू लागले. पण महाराज तिला काय म्हणले माहितीये? प्रमाण तुम्हाला पाठ आहेत हे लक्षात ठेवा बरं का. विठाला विठा महाराज काय म्हणले? आपण प्रमाण जोर जोरात म्हणतो, पण आपल्यावर त्याचा परिणाम होत नाही बरं का. माफी मागून बोला. महाराज काय तुकोबाराय म्हणले, बाई तू कशाला आलीस? तुला काही जगात कमी लोक आहेत का? आमच्याकडे कशाला आलीस? जाई हो तू माते. हे बोलणं सोपं आहे हो ना, माफी मागून बोलणं सोपं आहे हो ना, अवघड आहे. अहो कलियुगाचं वातावरण आहे. तुम्ही मोबाईल बघा, टीव्ही बघा, तंत्रज्ञानाचं युग आहे. आता दिल्लीत काय व्हायलंय हे गल्लीत कळायलंय. काम विकाराची बाधा किती वाढली, किती वाढली, इतकी वाढली. माफी मागून बोलतो. आता मला काही इथं माता माऊल्या उपस्थित आहेत, काय बोलण्याची मर्यादा आहे या गादीची, नाही तर प्रगट बोललो असतो. ऐका, काम विकाराची बाधा इतकी वाढली, कामांध व्यक्तींना काहीच कळना, लेकरू कळना, वय कळना, बहीण, काय अवघड आहे. मला झाला तिकडे जायचं नाही. कामबाधा वाढली आणि याच्यातून जर वाचायचं असेल तर ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, ज्ञानेश्वरी, गाथा, रामायण, भागवत हेच आपल्या उपयोगी येणार आहे. एवढं लक्षात ठेवा. ऐका, काम शब्दाचे 2 अर्थ आहेत. इदम यस्यात इदम यस्यात इच्छा काम शब्दिता. इच्छा याचं नाव काम आणि विकार याचं नाव काम. काम विकाराची बाधा वाढली, पण तुकोबारायांनी त्या स्त्रीला परत पाठवलं. याचा अर्थ महाराजांचा काम गेला. दुसरा काम क्रोध. एवढंच सांगणार आहे. कीर्तन थांबवणं बरोबर 11ला थांबणार आहे मी, कारण हे रोजच आहे महाराज. आम्हाला जास्त 1 मिनिटही पुढे जाणार नाही, काय चिंता करू नका. दुसरा क्रोध गेला. एवढं म्हणणं सोपं आहे का? राग जातो का कोणाचा? नाही जात. आम्हाला कीर्तनात श्रोते झोपले तर राग येतो. झोपू द्या ना बिचाऱ्यांना, घरी येत नाही. इथं झोपले तर काय बिघडलंय? पुण्य लागन ना अर्ध. खरं सांगा इमानदारीनं, तुम्ही किती गोड झोपलात, तुम्हाला जर झोप लागली तर तुमचं पुण्य मला लागन का नाही? काहीच बोलत नाही. तुम्ही नाराज आहेत का माझ्यावर?
नाही झोपले इथं नाही झोपले पण वा चला आम्हाला राग येतो, माफी मागून बोलतो, प्रमाण म्हणू दे ना, पण म्हणले तर आम्हाला राग येतो की नाही, मला येतो, काय करावं, दुर्गुण आहे हो, दुर्गुण आहे. बरं मी नाही म्हणू दिलं, मी जर थांबवलं तर तुम्हाला राग येतो की नाही. आता पालवे महाराज आमचे गुरुबंधू आहेत, नाही तो काही गाडी आडी तुम्ही तसं नाहीत ना करणार सांगा. नाही हो खरंच सिस्टीम वाल्याला जर आवाज वाढवा म्हणलं ना, ते महाराज तुमचा नंबर द्या बरं, आम्हाला वाटते तारीख घेते पुन्हा ते फोन करून हसडी खरंच हो, काय सांगा मला नाही कोण हे नाही हो, हे चांगले आणि मला कोण नाही. आमच्या काही महाराज लोकायला किलो लोकांनी हे तुम्ही नंबर 1 संत कृपा आहे ना महाराज तुमचं नाव द्या. अहो काही महाराज लोकांना फोन केले हो, काय सांगा अवघड आहे. म्हणजे हे कशा करता सांगितलं, आमचा राग गेला का, नाही गेला हो, राग गेला नाही, पण तुकोबारायांचा क्रोध गेला कशावरून. महाराज कीर्तन रोज करायचे, जास्त लोहगावला करायचे, देहूला कधी कीर्तन करायचे. कीर्तनातले प्रमुख श्रोते असायचे. एके दिवशी महाराजांना कीर्तनातल्या श्रोत्यानं विठोबा बर्वे केले, अंग काठीवरी मारिले. एका श्रोत्यानं मारलं. कोणी कोणी मंबाजी बुवानं. महाराज बेदम मारले. महाराज क्षीण झाले. संध्याकाळी कीर्तनाला आले, फेटा बांधला, विठ्ठल विठ्ठल सुरू झालं महाराजांचा. सगळे श्रोते आले पण मंबाजी बुवा नाही आले. महाराजाच्या लक्षात आलं आज मंबाजी बुवा आले नाही. विना काढला, महाराजांकडे दिला, थोडा वेळ भजन करा. मंबाजी बुवाच्या घरी गेले, बुवा आज तुम्ही कीर्तनाला नाही आले, कस काय. अहो तुम्ही मला मारलं ना त्याच्यामुळे आले नाही. हा मला मारल्यामुळे तुमचे हात दुखत असतील म्हणले, दाबून देतो. कोण म्हणलं, तुकोबार आहे. जस काही यांना मार खायची सवय आहे आणि त्यांना मारायची सवय नाही इतकं. याचा अर्थ आमचं नशीब आहे भागवत महाराज, आमच्या कीर्तनात श्रोते आम्हाला मारीत तरी नाही. नाही नशीब अवघड आहे परिस्थिती, नाही तर कीर्तन करणं सोडून द्यावं लागलं असतं. तुकोबारांना ज्या श्रोत्यानं मारलं त्याला जाऊन हाताला धरून कीर्तनात आणलं, याचा अर्थ त्यांचा राग गेला. काम क्रोध. तिसरा सांगतो न थांबतो. लोभ. निमाले ठाईची लोभही गेला, त्यांचा लोभ गेला. आमचा लोभ जातो का, नाही जात. पाकिटात कमी जास्त भरले तर आम्ही थांबतो महाराज, जातच नाहीत पुढं. खरं नाही, आमचा लोभ गेला नाही आणि आमचा नाही गेला पण महाराजांचा लोभ गेला. तुकाराम महाराजांकडे कृष्णा महाराज फार गोड शिवचरित्र सांगतात बरं का, छान. अगदी आपल्या गावचं भूषण आहे महाराज लेकरू. महाराज उभ्या महाराष्ट्रात कृष्णा महाराज तामसवाडीकर हे नाव लावले, टाळ्या वाजवत. खरं म्हणजे गावकऱ्यांना ह्या मंडळींना सांभाळलं पाहिजे, हे गावचं भूषण आहे आपल्या. आणखीन मृदंगाचार्य माऊली महाराज आणखीन संस्थेत सुद्धा आहेत महाराजांच्या विद्यार्थी, हे आपल्या गावचं भूषण आहे, यांना सांभाळलं पाहिजे आपण. ऐका महाराज शिवचरित्र सांगतात गोड. छत्रपती शिवरायांनी जगद्गुरु तुकोबारांची जेव्हा दर्शन झालं महाराजांचं आणि महाराजांची लौकिक अवस्था भौतिक अवस्था पाहिली तेव्हा लक्षात आलं. महाराजांनी तुकोबारांकडे काही नजराना पाठवला. महाराज तुमची परिस्थिती सामान्य आहे. महाराज श्रीमंतच होते नाही असं नाही, पण तुमच्या माझ्याकरिता त्यांनी त्यांचं सगळं बुडवून टाकलं ते. पण तुकोबारांनी त्यांच्याकरता द्रव्य पाठवलं. महाराज म्हणले दिवट्या छत्री घोडे येतो बऱ्यात न पडे. शिवाजी महाराज जर तुम्हाला आम्ही सुखी असावे वाटत असोल आम्ही तेनी सुखी म्हणा. विठ्ठल विठ्ठल तुमचे येर वित्त धन ते मज मृत्तिके समान. विठ्ठल काम क्रोध लोभ निमाले ठाईची. आमचा काम महाराजांचा कामही गेला, क्रोधही गेला आणि लोभही गेला. म्हणजे परिपक्व अवस्था झाली शेंदाडासारखी. शेंदाड परिपक्व झाल्यावर जसं ती खाण्यास योग्य आहे, कोणतंही फळ परिपक्व झाल्यावर द्रांक्ष हिरवा खाल्ल्यावर इतकं किती आंबट लागतो माहित आहे. माऊलीने सांगितलं, ज्ञानोबा रायतं म्हणले ते इतकं आंबट लागतो. कोलिताई कोपे ऐसे द्राक्षाचे हिरवे पण जैसे. कोलीत कळतो तुम्हाला. अहो कोलीत नाही कळत. अहो कोलती नाही कळत. ते लहान लेकरं चुलीपाशी बसून ते काड्या इष्ट्याच्या धरतात ना, मग आई म्हणते त्याला कोलत्या खेळू नको म्हणते ना, तीच कोलती. ज्ञानोब बघा 22 वर्षाच्या ज्ञानोबरायची काय भाषा आहे ती. काय अभ्यास सगळ्यांच्या मनातलं ओळखलं माऊलीने. कोलिता त्या कोलती जसा चटका बसतो ना कोलतीचा, तितकं हिरवं फळ खाल्ल्यावर
चटका बसतो, आंबटपणा आहे की नाही, तसं हिरवं जीवन सुद्धा परमार्थात बाधक आहे. परिपक्व अवस्था त्याच्या कृपेने प्राप्त झाली म्हणजे नेमकं काय झालं, काम क्रोध निमाले ठाईची, त्याचा परिणाम अवघी आनंदाची सृष्टी झाली. तुका म्हणे आता आनंदी आनंद, आता सगळीकडे आनंदच, आनंदाचे आवारू मांडू जगा. ज्ञानोबा राय म्हणले आनंदाचे आवार, अवघेची त्रैलोक्य आनंदाची, आता सगळीकडे आनंदच झाला. आणखीन काय झालं, शेवटचं चरण आपण चालीवर म्हणू. आणखीन काय झालं, आठवण आठव गेले भावा भाव, तुमचा आठवही गेला, अन्न आठवही गेला, भावही गेला, अभावही गेला. आता हे आठवण काय भानगड आहे महाराज? आठव म्हणजे काय वेदांताच्या भाषेत? आठव म्हणजे मी देह आहे हा आठव गेला, आणि मी ब्रह्म याचा ना आठवच आहे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना. पण तो मी देह आहे आणि मी ब्रह्म आहे याच्या पलीकडे स्थिती झाली आहे का नाही? भावाभाव म्हणजे काय? एक थोरला एक धाकटा. कोण भाऊ? थोरला धाकटा नाही. वेदांत भाव म्हणजे असणे आणि अभाव म्हणजे नसणे. असणे आणि नसणे याच्या पलीकडे स्थिती झाली. अज्ञानही गेलं. ऐका, अज्ञान घालवण्याकरता ज्ञानाची गरज आहे. अज्ञान जाण्याकरता कशाची गरज आहे? ज्ञानाची गरज आहे. पण भगवत स्वरूपाकरता ते ज्ञान सुद्धा बाधक आहे कधी कधी, बरं का. आमचे गुरुनाम गुरु ब्रह्मविभूत पांडुरंग महाराज म्हणायचे बरं का, अज्ञान घालवण्याकरता ज्ञानाची गरज आहे. पण ज्ञान झालं की ज्ञानाचा अहंकार आड येत असतो, म्हणून पुन्हा अज्ञान ते ज्ञान सुद्धा नको नाही पाहिजे. शेतात आपण गेलो, शेतकरी मंडळी आहेत, रानात गेलात तुम्ही, आणि रानात गेल्यानंतर बांधाच्या कडीनं चालता चालता बाबळीचा काठा पाया शिरला, चालताच येईना, काटा शिरला म्हणून भला मोठा एक दुसरा काटा घेतला आणि त्या काट्यानं पायातला काटा काढला. मग पायातला काटा निघाल्यावर त्याच्याकडे रागानं बघू लागला. कोणत्या काट्याकडे? पायातल्या. टाकून दिला. आणि ज्या काट्यानं काटा काढला त्याच्याकडे प्रेमानं बघू लागला. वा, किती चांगला आहेस तू माझ्या पायातला काटा काढलास, त्याला खिशात ठेवलं. खिशात ठेवलं आणि गडबडीनं घरी आलं तसं सोप्यावर बसलं. ते गेलं माग खिशात. कोण? काटा. त्यानं आल्या आल्या सत्कार केला. कोणी? तो काटा. हा काटा घालवण्याकरता गरजेचा आहे, पण याचा अर्थ त्याला सोबत नाही ठेवायचं, टाकून द्यायचं. अज्ञान घालवण्याकरता ज्ञान गरजेचं आहे, पण ज्ञानाचा अहंकार परमात्मा प्राप्तीमध्ये बाधक आहे. जरा तुम्हाला कळलंच नाही का? माझ्याकडे 5 मिनिट शिल्लक आहेत, तेवढ्यात एक उदाहरण देतो बरं का. आमचे गुरु महाराज म्हणायचे, महाराज एक जण लग्नाकरता तयार झालं, पण त्याला भेटच ना. एक जण नाही, आता बरेच जण तयार आहेत, पण काय करावं, भेटच ना. लोक आम्हालाही म्हणतात, महाराज तुम्ही हे गाव ते गाव फिरता, जरा बघा. आमचा काय ते धंदा आहे का महाराज? पण लोक म्हणतात, लय हसले इथं कोणी आहे का तसं? विठाला विठाला विठाला. चला ऐका, तयार झालं, पोरगीच मिळाना. महाराष्ट्रातली भेटली नाही, बंगालची केली. कुठली? बंगालची. महाराज ती होती बंगाली विद्या शिकलेली. कोणती विद्या? बंगाली विद्या. महाराज ती घरी आली, थाटमाट यांचा व्यवहार संसार सुरू झाला, चांगला राहू लागला. पण हिनं पतीला ताब्यात घेण्याकरता धमकी द्यायला सुरू केली. ते काही जोरात बोललं की म्हणजे ओ गबसा, नाही तो मांजरच करीन, गबसा नाही तो कुत्रच करीन, गबसा नाहीतर उंदीरच करीन. ती बंगाली विद्या शिकलेली होती. महाराज 6 महिने झालं हिचं ऐकून हे उदबत्ती छाप गेलं, झालं ना, घाबरून गेलं. मित्र भेटला, अरे लग्नाच्या अगोदर तर चांगली तब्येत होती, आणि मला असं कळलं की बाबा लग्न झाल्यावर तब्येत आणखीन सुधरत असते, तू इथं कमी. ते म्हणला काय सांगावं बाबा, नसतं केलं तर. बऱ्याच लोकांना पुन्हा वाटतंय, पण पुन्हा काय उपयोग आहे नसतं केलं तर, आहे का नाही? ते म्हणला काय सांगावं, पत्नी अशी मनाच्या विरोधात भेटली. ती तिकडली विद्या शिकलेली म्हणला बंगाली, तिला काय जोरात बोललो की ती म्हणते कुत्रच करीन, मांजरच करीन, गाढवच करीन, उंदीरच करीन. भ्यायची पाळी बुवा. नाहीतरी महाराज बरेच बोक्या ते उंदीर झाले ना, बरेच झाले नाही का? महाराज ते म्हणला घाबरू नको, अरे ती बंगाली विद्या शिकलेली का, आपण दुसरी करू म्हणला, पंजाबी विद्या शिकलेली. ते म्हणला वा रे वा, एकीनच बरगाड्या उघड्या पडल्या. आणि तू म्हणायलास, अरे तुकाराम महाराज म्हणले एका पुरुषा 2 नारी. तू गबस म्हणला, काय काळजी करू नको, चल. नेलं महाराज त्याला. दुसरी पंजाबी केली. आता ही बंगाली विद्या शिकलेली आणि दुसरी पंजाबी विद्या शिकली. तिने सांगितलं, हे बघा तुम्ही बरोबर मला घरी न्या. घरी तिने 2 पुड्या तयार केल्या, 2 हातात दिल्या. ही तांदळाची पुडी, ही राखेची पुडी. घरी गेल्याबरोबर आमच्या दोघीच्या अंगावर याच्यातली राख टाका, मी घार होईल, ती घार होईल. फरक असा, ती काळी घार होईल, मी पांढरी घार होईल. मग आम्ही दोन्ही घारी झालो, आमच्या दोघींचे भांडणं होतील. तुम्ही हातात काठी घ्या, काळी घार मारून टाका, मग शिल्लक कोणती राहील?
फक्त पांढरी घार, ती तांदळाची पुडी घ्या, ती माझ्या अंगावर टाका, पुन्हा मी स्त्री होईल आणि आपला संसार सुरू होईल. ती म्हणले जमलं. तिला आणलं घरी महाराज. घरी आणल्याबरोबर दोघी समोरासमोर उभे राहिल्या. यानं हातातली राखाची पुडी घेतली, दोघीच्या अंगावर टाकली. राख टाकल्याबरोबर त्या घार झाल्या. एक काळी झाली आणि एक पांढरी झाली. काय? हा, हे लक्षात ठेवायचा. ती एक काळी घार आणि एक पांढरी घार, दोन्ही घारी झाल्या. दोघीचे भांडणं लागले. यांनी काठी घेतली, कन 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 काळी घार संपून टाकली. वा वा म्हणला, जमलं. काय ही पांढरी घार आहे, हिनं माझं दुःख नष्ट केलं. खिशात हात घातला, तांदळाची पुडी तिच्या अंगावर टाकणार. मित्र म्हणला, येडा झालास का काय? अरे ती तरी घारच आहे आणि ही तरी घारच आहे. ती बंगाली विद्या शिकलेली होती, ही पंजाबी विद्या शिकलेली. ती कुत्रण मांजरण गाढव करीत होती, ही तर काय करील? अरे म्हणला, पण हिनं तिला काही सांगू नको म्हणला, हिला सुद्धा संपून टाक. काठी घेतली, तिलाही मारलं. दृष्टांत संपला. हे अज्ञानही बाधक आहे, ज्ञानही बाधक आहे, जाणीवही बाधक आहे, नेणीवही बाधक आहे आणि जाणीवही बाधक आहे. महाराज म्हणले, आठवही गेला, नाठवही गेला, आठव नाठव गेले भावा भाव. मग काय शिल्लक राहिलो? झाला स्वयमेव पांडुरंग. सगळीकडे पांडुरंगच आता शिल्लक आहे. हरिव्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रगट होई मै जाना. सगळीकडे ब्रह्म व्यापक आहे का नाही? ब्रह्म सर्वगत सदा सम, तेथ अनुनाही विषम. सगळीकडे परमात्म तत्व व्यापक आहे. या दृष्टीने झाला स्वयमेव पांडुरंग. कशामुळे? कामक्रोध लोभ निमाले ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. विठोबार कुमारी, जय जय विठोबार कुमारी, जय विठोबार कुमारी. पिकलिया सेंदे कडूपण गेली, तैश्यामा केले पांडुरंगे. कामक्रोध लोभ निमाले ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. आमच्या जीवनात परिपक्व दशा प्राप्त झाली. फळ जसं परिपक्व झाल्यावर खाण्यास रुच करत असतं, त्याच्यातले 3 दोष जातात. आमच्या जीवनातले 3 दोष गेले. कोणते? आता बरेच 3 गुण सत्वरजतम, त्याच्या पलीकडची अवस्था प्राप्त झाली. वेदांताने 3 दोष सांगितले. कोणते? मल, विक्षेप आणि आवरण. हे 3 दोष गेले. मग अवघी आनंदाची सृष्टी झाली. मग काय झाला? स्वयमेव पांडुरंग. सगळीकडे आम्हाला देवच दिसू लागला. ऐका, सगळीकडे देव दिसू लागला. नाथ महाराजांना गाढवात देव दिसला की नाही? नाथ महाराज, आता भोले बाबाची भक्ती फार वाढली बघा. वाढली का नाही? 1 लोटा जल समस्या का पाठ आहे तुम्हाला. श्री शिवाय बघा पाठ आहे का नाही? भक्ती वाढली. पण त्या शंकराचं दर्शन, शंकराला गंगेचं पाणी घेऊन जाऊ लागले. नाथ महाराजांना गाढवात झालं, गाढवात देव दिसला. आम्हाला माणसात देव दिसाना का? नाथ महाराजांना गाढवात देव दिसला. नाथ महाराज देव होते म्हणून आम्हाला माणसात गाढव दिसायलेत. कारण आम्ही असं म्हणलं तर काही वेगळं ठरणार नाही. म्हणून झाला स्वयमेव पांडुरंग. आणि असं होणं याचं नाव सगळ्यात मोठं भाग्य आहे. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे, संसारी जन्मिजे याची लागी. याचंच नाव आहे भाग्य. संसारात हे भाग्य ज्याला प्राप्त झालं ना, तो खरा भाग्यवान आहे. भगवत कृपा ज्याच्यावर झाली तो खरा भाग्यवान आहे. सर्वत्र भगवत दर्शन ज्याला झालं तो खरा भाग्यवान आहे. मग संसारात जन्मायचं असतं, भगवत दर्शनाकरता भाग्यवंत म्हणवतया शरण गेले पंढरीराया. भाग्यवंत म्हणवतया अवघी देवावरी माया अनेक प्रमाण आहेत. तो खरा. आमच्या दृष्टीने भाग्यवान कोण? ज्याच्याकडे गाडी आहे, ज्याच्याकडे बंगला आहे, ज्याला लवकर मिळाली आहे. कोण? पत्नी आहे का नाही? गाडी, पैसा, अडका सगळं काही आहे, त्याला आम्ही धन भाग्यवान म्हणतो. पण भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा, निकटवास बरा संतापाई. मग सगळ्यात मोठं भाग्य आहे. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे. कोणत्या नावे? सर्वत्र भगवत दर्शन होणे, परिपक्व अवस्था प्राप्त होणे. हरीची या दासा हरिदाही दिशा, ही दशा प्राप्त होणे याचं नाव आहे. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे.
आणि संसारी जन्मी जे याची लागी. संसारामध्ये हेच भाग्य प्राप्त होण्याकरता जन्म घ्यायचा असतो आणि जन्म सफल तेव्हाच होतो जेव्हा हे भाग्य ज्याला प्राप्त होतो त्याचा खऱ्या अर्थाने झाला सफल व्यापार. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक त्या दिवशी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुका म्हणे भाग्य आणावे म्हणजे संसारी जन्मी जे याची लागी. काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झालेली सेवा. स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज, गुरुनाम गुरु ब्रह्मभूत रंगनाथ गुरुजी महाराज, गुरुनाम गुरु वैकुंठवासी श्री संत मोतीराम महाराज, गुरुनाम गुरु प्रातस्मरणीय गुरुवर्य मारुती महाराज, भगवान बजरंगबली, तुम्ही सर्व श्रोते सज्जन मायबाप देवरूप श्रोते नाही बरं, श्रोते चांगले श्रोते ऐका नाही. हे बाल वारकरी आमच्या महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतले महाराजांचं खूप छान कार्य आहे, त्यांनाही धन्यवाद. इकडले हे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी सर्वांना धन्यवाद देतो. कोणाला प्रमाण नाही मिळालं त्याबद्दल मोठा अंतःकरण करून मला क्षमा करा, कारण आता काय करता इलाज नाही त्याला. म्हणजे वारकरी आहेत त्यांच्याही सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. गावातील सर्व संयोजक नियोजक तरुण मंडळ माता भगिनी पुरुष मंडळी सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आदरणीय आमचे कृष्णा महाराज, आमचे बाबासाहेब पाटील, राजू भाऊ असतील, हे सगळीच मंडळी, गावातले सप्ताहात सहकार्य करणारे सर्व मंडळ, अन्नदाते, मदत करणारे सर्वांना धन्यवाद. सुंदर साऊंड सिस्टीम आणि आपला आपुलकी कीर्तन सोहळा यूट्यूब चॅनल, आमचे अर्जुन भाऊ, पंढरनाथ भाऊ, या सर्वांना धन्यवाद देतो आणि माझी ही सेवा भगवतचरणी समर्पित करतो. बोलण्याच्या ओघात एखादा वेडावाकडा शब्द गेला असेल, आई वडिलांचं अंतकरण करून क्षमा करा अशी प्रार्थना करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम. हरी ओम. महारुद्र महाराज त्यांना साथ करतील कानेगावकर, ध्रुपद पोखरणे आणि कवळसवाडी. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे जय. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे जय. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे जय. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे जय. तुका म्हणे भाग्य भाग्य या नावे म्हणे जय. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे जय. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे जय. संसारी जन्मी जे याची लागे. संसारी जन्मी जे याची लागे. काम क्रोध लोभ निमाले ठाईचा. काम क्रोध लोभ निमाले ठाईचा. संसार जन्मी